बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आजचा दिवस अत्यंत निर्णायक मानला जातोय, कारण आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे। दरम्यान ही निवडणूक बिनविरोध होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। अशातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात मैदानात उतरलेले काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पक्षातील वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील, या भूमिकेवरती मी ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। पाहूया नेमकं ते काय म्हणाले। पक्षश्रेष्ठींचे याविषयी काही बोलणं नाही झालं। जो काय मी यापूर्वी सांगितलं की पक्षश्रेष्ठी आमचा जो निर्णय घेईल त्या निर्णयाला मी मानील राहील। मी पक्षाचा अनुशासित कार्यकर्ता आहे आणि पक्ष जो ठरवेल त्या पद्धतीने मी माझं काम करेल। त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांनी सल्ला दिलेला आहे, वरिष्ठ त्याविषयी आमचा विचार करतील आणि ते निर्णय घेतील। लोकांचे प्रचंड प्रश्न आहे, भावनिक लाट पण आहे, त्याचबरोबर प्रचंड प्रश्न पण आहेत। आणि भावनिक लाट म्हणेल तर जे काही लोकांची जी भावना आहे, जनभावना, त्या भावनेचंच मी आत टाकलेली आहे। तर त्यामुळं अजितदादांचे प्रेमी, अजितदादांवर प्रेम करणारे लोक मला आवर्जून फोन करतायत आणि तुझा मुद्दा बरोबर आहे म्हणतायत। म्हणजे निवडणुकीला मदत करतील न करतील ती वेगळी गोष्ट, पण मुद्दा बरोबर आहे। आणि असंख्य बारामती तालुक्यातील लोकांचा फोन येतो की ह्या समस्या आहेत। आता ही नदी आहे, नदीकाठचे ते दोन्ही कारखान्यामुळं जे काही पोल्युशन झालेलं आहे आणि त्यामुळं मासे मरतायत, कॅन्सरचं प्रमाण वाढलंय। त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न आहे, जिरायत भागामध्ये, सुपे वगैरे त्या भागामध्ये मुलटीमोडे पाण्याचा अजून प्रश्न तसा फार मोठा सुटला नाही। आणि बरेचसे असे असंख्य गॅसची टंचाई आहे, भार नियमन आहे, माळेगावचं तुमचं चुकीचं DP प्लॅन असेल मंजूर केलेला, या सगळ्या गोष्टीचं मला भडीमार होतोय। लोकांचे रकाने माझ्याकडे आलेले आहेत, त्या संदर्भात मी आता लोकांपर्यंत जाणार आहोत। नाही, यापूर्वी मी सांगितलं की जो काही निर्णय घेईल तो राष्ट्रीय पातळीवरच घेणार। आमचं जे काही हायकमांड आहे तेच घेईल महाराष्ट्रातलं। आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की हा माणूस पक्षाशी निगडीत आहे, पक्षाशी बांधील आहे। तर ते त्यांना एकदम कन्व्हिन्स आहेत की ते मला भेटून माझे काही मनधरणी करणं काय उपयोग होणार असं नाही। रोहित दादा यापूर्वी त्यांनी अभ्यासपूर्ण काही गोष्टी, सरकार कशा हेतुपुरस्सर काही गोष्टी लपवत आहे, टाळत आहे, हे दाखवून दिलेलं आहे। त्याच्यावर रोहित दादांना काही सरकारने सांगितलं असेल आणि त्यांनी रोहित दादांनी काही सपकाळ साहेबांशी संवाद साधला असेल तर मला याबद्दल काही माहिती नाही, ते कळेल। पक्ष जो निर्णय घेईल त्याला मी मानील राहील।